गोविंदा कातकरी ज्यानं एक बॉलला 6 रन असताना षटकार अनेक मैदानावरती ठोकलेत आणि आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिले, तोच गोविंद कातकरी या वेळेस मोठा मासा गलाला लागलाय. टीम वदप खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वदप टीम याच एरियातली टीम आहे आणि अतिशय चांगलं कर्तव्य घडवणारी टीम आहे आणि कर्तव्याच्या पायऱ्या यावेळेस क्रिकेटच्या पटलावरती होत असताना नक्कीच आपण रंगत निर्माण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हा संजय नगरचा हा एरिया खूप प्रसिद्ध एरिया आणि या एरियामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही नक्कीच पावसाळी स्पर्धा खेळून गेलोत आणि अरुण वाघचौरे म्हटलं तर हिटर माज आणि चांगला कर्तव्य घडवणारा हा व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या नाईट स्पर्धा घडत असताना या एरियात आपण पाहतोय. परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये चांगला कर्तव्य घडत असताना गोलंदाज वदव टीमचा हा गोलंदाज प्रथमतः पॉवर प्लेची पहिली ओव्हर आणि त्याच पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर वदव टीमच्या या टीमच्या खेळाडूंना अर्थात दत्तानं पहिला गडी बाद केला आहे. डेफिनेटली योगेश कातकरी ज्याचा रेकॉर्ड 2018 मध्ये याच खेळाडूंना जांभूळपाड्याच्या मैदानामध्ये यस विलास डेफिनेटली वदव टीमचा हा विलास आहे पण तो चांगला कर्तव्य घडवतोय. पण 2018चा रेकॉर्ड आपण 2018 मध्ये गेलो तर उरण तालुक्यामध्ये 7 छक्के लागवणारा खेळाडू आहे. आता इथून थोडासा प्रयत्न आणि लॉंग टॉप क्षेत्रामध्ये बॉल सुटला, चेंडू मात्र जाऊन पोचलाय आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. दन 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 करीत गेला जमिनीच्या साह्यानं हा चौकार. यस डेफिनेटली चौकार आलाय. प्रत्येक जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उरतोय कुंडेबाल गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी टीमचा तो चौकारानं आपला वैयक्तिक खाता खोलतोय. पण तू ज्या संतोषचा खेळ पाहण्यासाठी आज बरेच प्रेक्षक थांबलेत तो सध्या स्ट्राईक एंडला खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला उभा खेळाडू आहे ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजाचं नाव रोशन केलं आहे. भुसावळ ठिकाणी याच खेळाडूला आज एवढा प्रसिद्ध मानतात. योगेश कातकरी कुठेतरी बीट झाला, पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर आणखीन एक बॉल डॉट. मग तू या खेळाडूंना दाखवलं की आपण कुंडेबाल टीमला कशा स्थितीपूर्वकाने कमीत कमी धावन करती रोखणार हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू आहेत. दरम्यान आपण विचार केला तर 8 रन्स इथे कंप्लीट होत असताना आपण पाहतो आहे. ब्लॉक ऑफ पद्धतीचा बॉल चेंडूला बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन थोड्या हलका हातानं जुडलं आहे. मग ते इथून मात्र पंचांचा इशारा आला. या स्पर्धेतील मुख्य आयोजक अरुणजी यांचा इशारा आला इज पहिली ओव्हर संपली, एक विकेट बट 8 रन्स इज कंप्लीट. गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल या टीमचा इथे कर्तव्याच्या पायऱ्या प्रत्येक खेळाडूला चढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणतात ना. बट आय थिंक नॉट इन पॉसिबल इज क्रिकेट. हा खेळ पॉसिबल नाही आहे. हा खेळ तुम्हाला पॉसिबल करायचा असेल तर त्यासाठी तुमची प्रॅक्टिस सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. पहा भरोसा क्रिकेटमध्ये कुणावरती ठेवायचं. आजवर पाऊस कधी पडतो कधी कमी होतो कधी काय होतं हे तुम्ही नक्कीच पाहिलं आहे. पण यावेळेस पहिला ओव्हर संपलाय. दत्ता हा गोलंदाज आहे आणि दत्तानं मात्र एक गडी बाद केला. गोविंदा कातकरीनं पहिला चौकार ठोकल्यानंतर ज्या गोलंदाजानं त्या खेळाडूला कशा स्थितीपूर्वकाने शांत बसवलं हे त्या गोलंदाजानं कर्तव्य केलं आहे. 12वा तुमचा प्लेयर नाही आहे बाबा. दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपण विनंती करूया. सध्या मी कुंडेबालचा आहे परंतु या आयोजकांना मी सहकार्य करतोय कारण आयोजन घडवणं इतकं सोपं नाही आहे. आम्ही देखील 1-1, 2-2 लाखाच्या मॅचेस घडवतो परंतु आयोजक घडवणं नाईटचं आयोजक घडवणं इतकं सोपं नाही आहे. नाईटच्या आयोजनामध्ये आगळं वेगळं नियम असतात. या एरियातले वेगळे आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी आगळं वेगळं आयोजनामध्ये निर्णय असतात आणि त्या निर्णयाला तुम्हाला अंमलबजावणी किंवा पालन करणं हे खूप गरजेचं आहे. दरम्यान टोटल 1 ओव्हर संपली, 6 बॉल संपलेत आणि टोटल धावपळकावरती धावा 8 आल्यात. एक विकेट कुंडेबाल टीम अर्थात गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी टीम. संतोष कातकरी जो खेळाडू आजवल खूप आपल्या आदिवासी समाजामध्ये सुप्रसिद्ध खेळाडू आहे. यस डेफिनेटली अनेक मैदानावरती षटकारांना खाता खोलणारा खेळाडू. पण तो इथे पहिलाच बॉल
पहिल्या बॉलचा समाचार घेत असताना इथे मात्र आणखीन कुठेतरी दडपण प्रेशर हे क्रिकेटच्या पटल्यावरती हे येत असतं, कारण इथून तुम्हाला क्रिकेट जिंकणं आणि गावासाठी खेळणे खूप इम्पॉर्टंट असतं. हेच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण स्थितीपूर्वक पाहतो आहे. दरम्यान 1 रन आली, त्यानंतर 9 रन मात्र इथे कंप्लीट होत असताना क्रिकेटच्या पटलावरती आपण नक्कीच पाहतोय कुंडेबाळ पनवेल तालुक्यातील ही संघ आहे आणि एका बाजूला याच विभागामधील खऱ्या अर्थानं कर्जत विभागामधील वदप हा संघ आहे. याही संघाला अनेक मैदानावरती खेळ करत असताना पाहिलं. योगेश इथे गुटनाटे एक तमाशा देख, परंतु इथून काय घडलंय, डिप्स केरले क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केलाय. त्या बॉलवर कुठेतरी एका क्षेत्ररक्षकानं प्रयत्न करणं खूप इम्पॉर्टंट होतं, मग तो काही वेगळंच प्रतित्व या क्रिकेटच्या पटलावर आपण होत असताना आपण पाहिलं आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक कशा स्थितीपूर्वकाने संतोष कातकरीला दिली जाईल हेच आपण नक्की पाहतो. 1 रन कंप्लीट. ओव्हर क्रमांक 2 अरुण गोलंदाजी ट्रॅकवर, वद टीमचा हा उंचमान गोलंदाज आहे, तो प्रयत्न नक्कीच करतो. इथून तुम्हाला प्रयत्न करणं हे खूपच इम्पॉर्टंट राहिलं आहे. दरम्यान खऱ्या अर्थानं आपण बघितलं यस डेफिनेटली इथून बॉल उडवला. चला अरुण, या स्पर्धेतील मुख्य आयोजक अरुणजी आपल्यास मी अनाउन्समेंट करतोय. 12 साठी काय आहे का, टी शर्ट ट्रॅक शूज जाणीवर या असतील का, आहेत की नाही? यस, कारण पाऊस पडला असल्या कारणास्तव की जे नियम असतील ते तुम्ही रद्द केलेत असं वाटतंय मला, कारण अनेक मैदानावरती आम्ही पाहिलं आहे. कारण इथून जर पाऊस पडला नसता, ही स्पर्धा पुढे ढकलली नसती, तर या क्रिकेटच्या पटलावरती या कर्जत विभागामधील आपल्याला साक्षात सगळे नियम पाहायला मिळाले असते. संतोष कातकरी ज्याच्या बॅटमधनं आता पहिला षटकार आला. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काय दुर्बल राहिलेला नाहीये. ज्या वेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू सापडला त्यानंतर सरळ विकेट किपर चांगला प्रयत्न करतोय. कर्जत विभागामधील एका बाजूला कर्जत तालुक्यातील टीम आहे वदप, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पनवेल तालुक्यामधील गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाळ टीम आहे, अर्थात बी टीम. या टीममधील लढत होतोय. या स्लो फुलटास बॉल ट्रॅव्हल केला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, अर्थात कुठेतरी चांगला प्रयत्न, आणि इथे मात्र एक छोटासा खेळाडू आहे प्रयत्न करतोय. यस डेफिनेटली बॉल झालेले आहेत 5, राहिला आता एकच शेवटील बॉल. टोटल रन झालेले आहेत 1-7, बट 1 विकेट लॉस कुंडेबाळ टीम हे नक्कीच आपण पाहतोय. या ओव्हरमधील खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर शेवटील बॉल मात्र शिल्लक असणार आहे. योगेश कातकरी सध्या बॅटीचा फेस खोलणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे कुंडेबाळ टीमला, कारण वदप टीम सहजरित्या सामना सोडणारी टीम नाही आहे. नाईट स्पर्धा खेळण्यासाठी अनेक टीम उत्सुक होत असतात, त्या टीममधून एक वदप टीम आहे, पण ते बेट झाला. योगेश कातकरी इज निर्धाव बॉल. अशा स्थितीपूर्वकाने 12 बॉलचा खेळ संपला. कुंडेबाळ टीम तुमचा आकडा आता 17वरती थांबला आहे, पण तो एक विकेट. स्थितीपूर्वक हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि रंगत निर्माण करणारा या क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण पाहतो आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आखोदे का लाईव्ह टेलिकास्ट घरबसल्या आता जे प्रेक्षक बसत बघत असतील त्यांना मी एकच म्हणेन, लाईक, सबस्क्रायबर आणि बेल आयकॉन या लाईव्ह टेलिकास्टला नक्कीच दाबा. आपल्यासमोर पुन्हा एकदा जोडले जातील समर्थ लाईव्ह. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनेक मैदानावरती आमच्यासोबत साथ झाली, परंतु आठवण हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि टोटल 156 मैदानं आजपर्यंत रायगड, ठाणा, पालघर आणि डहाणू जिल्ह्यातले आम्ही बघितलेत, तालुक्यातले बघितलेत, परंतु यावेळेस या मैदानावरती मी प्रथमतः कॉमेंट्री करतो आहे. जे काही चुका होतील त्या मी खऱ्या अर्थानं, का बऱ्याच लेट मी मायक्रोफोन पकडला, कारण आमची गावची टीम आहे, मी सहकार्य करण्यासाठी इथे आलो आहे. कारण या स्पर्धेमध्ये ज्यापासून ही स्पर्धा स्टार्टिंग झाली
एक बांसोली गावचा स्टार खेळाडू उमेश जाधव खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पंतांच्या भूमिकेमध्ये एखाद्या मोठ्या खेळाडूला चांगलं सहकार्य करण्यासाठी या संजय नगरच्या टीमनं अर्थात अरुणजीनं त्यांना सहकार्य केलं आणि त्यांना संधी दिली. नक्कीच चांगलं कर्तव्य आहे. परंतु यावेळेस ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल 17 रन परंतु 3रा षटक जयेश. या स्लोवर बॉल आहे परंतु इथे बॅट आणि चेंडूमध्ये इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बडी मछली जाल में फसली. संतोष कातकरी द हिट विकेट. बॅक टू द पॅव्हलियन संतोष. आपण संतोष कातकरीची बघितली. प्रयत्न केले होते की ज्या वेळेला हलक्या हाताने बॅटवरती चेंडू आढळला त्यानंतर चेंडूवरती थोडंसं असं वाटलं होतं की डायरेक्ट बॉल ज्या वेळेला बॅटवरती आढळल्यानंतर विकेटवरती अर्थात स्टंपवरती लागेल. दादा नो तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही आयोजक आहात, लाईव्ह टेलिकास्ट आहे, तुमचा आवाज इकडून जो बोलणार ना तुम्ही सगळा रेकॉर्ड होईल आणि घर बसल्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मी तुम्हाला आता अनाउन्समेंट करतोय, लाईव्ह टेलिकास्ट असल्यावर तुम्ही काहीच बोलू नका. ऑफलाईन असली ना बिंदास बोलत जावा. कारण आता एवढ्या रात्री आपण बऱ्याच 11 खेळाडू 12 खेळाडू प्रत्येक टीममध्ये असतात. त्यामध्ये फार फार 5 तरी खेळाडू लगीन झालेले असतील, त्यांच्या बायका बघत असतील घरी. इथून जर एखाद्याला खेळाडू तुम्ही अपशब्द वापरला तर त्यांच्यावरती काही वेगळं होऊ शकतो. लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि नक्कीच द नेक्स्ट बॉलर आपण नक्कीच पाहतोय अरुण. खऱ्या अर्थानं आपण जयेश या गोलंदाजाला पाहतोय, अतिशय चांगला गोलंदाज आहे. यास डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल. गणेश कातकरी यावेळेस गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. जयेशनं मात्र चेंडू फेकला होता गणेश कातकरी या फलंदाजाला. तो अनेक मैदानावरती अतिशय चांगले बॅटिंग करणारा खेळाडू आहे. ते इथून मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी एखाद्या बॅटरला आपल्या बॅटीचा फेस खोलणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यस गणेश कातकरी यावेळेस प्रहार गाठतोय. इथे मात्र चेंडू जातो आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. दन 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 करीत गेला बिग हिट. चौकार. इथून मात्र खेळाडूचा अंदाज चुकलं. ज्याच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ज्याच्या पाठीवरती पवार नाव आहे, ज्याच्या पाठीवरती 46 आकडा, अशा या खेळाडूनं केलेली गलती, अशा या खेळाडूनं केलेली चुकी हीच आपल्या संघाला महाग स्थितीची घडू शकतो. चौकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर कुंडेबाल टीम 17चा आकडा अशुभ आकडा असतं. खऱ्या अर्थानं याच आकड्यावरती 2020ची मॅच खऱ्या अर्थानं रिटायरमेंट खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर बाद झाला होता. त्यानंतर कुठेतरी दडपण आणि अशुभ आकडा म्हणजे 17चा आकडा कुठेतरी पुढे गेला आहे. 21 रन्स बट 2 विकेट इज लॉस. गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबहाल बी. दरम्यान कुठेतरी जयेश हा प्रयत्न करतोय परंतु जयेशला साथ मिळत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. पण आता गणेशचा बॉल आहे, गणेशनं टोकलाय बॉल परंतु यावेळेस कार्पेटच्या आध्यावरती खेळून काढलाय. इथे चांगले रनिंग अँड बिगिन द विकेट. पण ती इथून मात्र फेकी थोडीशी कमजोर होत असताना आपण पाहतोय. फेकी अतिशय चांगली करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज जयेश खऱ्या अर्थानं जयेश पवार हा चांगला स्थितीपूर्वक गोलंदाजी करतोय परंतु त्याच गोलंदाजाला साथ आता मिळत नाही आहे. इथे प्रत्येक क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजा मिळणं हे खूप वदप टीम हे खूप इम्पॉर्टंट असतं परंतु तुमची साथ मात्र गोलंदाजाला मिळत नाही आहे. अशा स्थितीपूर्वक हा खेळ मैदानाच्या आतमध्ये जयेश वाघमारे अर्थात यावेळेस 5वा बॉल फेकण्यासाठी सज्ज दाखवतोय. यास इथे योगेशच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. इथून आणखीन एक. इथे काय घडलंय दादा या खेळाडूचं नाव काय? अरुण. मॅच जर हरली ना कानामध्ये बुचे घाल बुचे. का तर घर इथून तुला घर जाता जाता तुला शिवाय देतील 100%. इथे एक जेल सोडलास चौकार गेला, तिथे पण जेल सोडला चौकार गेला. फक्त मॅच जर हरली
तर फक्त एवढा कर का कानामध्ये बुचे घाल, लय शिव्या देतील. कारण तसं दृश्यच घडलंय. इथून तिकडे नेला, तिकडे पण जेल सोडला, इकडे पण जेल सोडला आणि चौकार दिला. म्हणजे 8 डावा या कदाचित खेळाडूंना दिल्यात आपल्या टीमला. नशीब कदाचित या खेळाडूचं आज नाही आहे. जेवढे बॉल त्याच्याकडे जातील तेवढे बॉलवरती त्याला काहीच करता येणार नाही, असं आमचं पण झालं आहे. पण आमची गलती झाली, आमची चुकी झाली. आज मी कॉमेंटेटर झालो, नशीब मला टीमनं पण हाकललं, आमच्या टीमनं मला बाहेर काढलं. आज दोन्ही टीममध्ये मला घेत नाही आहे. 2 टीमा आहेत आमच्या. अशा चुका कधीच करू नका. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट ऑफ फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपण नक्कीच पाहतोय. यस, इथून मात्र थोडीशी रणनीती कमी पडली आणि गणेश कातकरी हा खेळाडू बाद झाला. बॅक टू द रन आउट. आणि अशा रीतीपूर्वकाने आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी या टीमला मिळालेला हा 3रा हादरा. खऱ्या अर्थानं असा दृश्य नक्कीच मी सांगेन तुम्हाला की आता ज्या एका खेळाडूने 2 चुका गेल्या, 8 रन मिळाल्यात. अशी चुकी मी केली होती. अशी चुकी मी केली होती. आज मला बांधावं बसवलंय. नशीब माझा आवाज आणि कॉमेंटरी शिकलो म्हणून मी आहे क्रिकेटमध्ये, नाही तर माझं नाव पण नसतं ना, काहीच नसतं. 2 टीमा आमच्या आहेत, दोन्ही टीममध्ये मला घेतच नाही. असं काही एखाद्या टीममध्ये जर चुका झाल्या तर चुका सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. टोटल धावफलकावर अशा स्थितीपूर्वकानं आपण नक्कीच पाहतोय 2-3 षटकांचा बाद खेळ संपला. 26 रन, अर्थात 2 आणि 6 26 रन इथे आपण कंप्लीट होत असताना पाहतोय. 3 गडी मात्र बाद झालेत. मग ते इथून मात्र आता शेवटची ओव्हर म्हटलं तर हाना आणि मारीचा षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी लो गोलंदाज वापरले जातात, परंतु कधी कधी शेवटचं गोलंदाज असतात ना ते चांगले आपल्या टीमला कामगिरी करतात. परंतु हा गोलंदाज आपल्या टीमला चांगली कामगिरी करेल का हेच आपण पाहतोय क्रिकेटच्या पटल्यावरती. कारण या क्रिकेट या आयोजनाचा नियम आहे, ज्याच्या रन जास्त त्याला झेंडा वर, ज्याच्या रन जास्त होतील त्याला बाय. अशा स्थितीपूर्वकाने ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण या मैदानावरती पाहतो. अनिकेत यावेळेस गोलंदाजी मार्कवर, परंतु नवीन बॅट्समन ज्याच्या बॅटमधून अनेक मैदानावरती दहशत निर्माण झालेली आहे तो राहुल कातकरी, राहुल चंद्रकांत कातकरी. यावेळेस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. परंतु या खेळाडू आता बॅटेचा फेस खोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. 2 ओव्हर संपली, प्रत्येक ओव्हरमध्ये अर्थात 12-12 धाब्यांची सरासरी आपण पाहिली आहे. पॉवर 8.35 किंवा 75 अशी सरासरी आपण नक्कीच पाहतोय. यस, गुडलेन स्पॉटिंगचा बॉल, समोरून बॉल उडाला, तो वदर टीमचे खेळाडू प्रयत्न सोडत नाहीये. पहा, एखादा बॉल डॉट आला की कालमंत्र कशा द्यायचं, कालमंत्र का दिले जातं, कारण मोठी टीम आपल्या समोर आहे, नाव मोठं आहे. 26 धाबा इथे स्कोरवर नक्कीच आपण पाहतोय. जवळपास बरेच टायमिंग आपल्या घड्याळामध्ये वाजलेत. पहा, मी पण तिकडे झोपलो होतो, परंतु अरुणजीनं कॉल केला. इथे राहुलच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला, बॅक टू द फिल्डर, परंतु 1 रन मात्र कंप्लीट. हे नक्कीच आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ संपला. या ओव्हरमधील शेवटची ओव्हर आहे. अनिकेत मात्र चांगली कामगिरी करतोय, कारण याच्या आधी त्यानं डॉट बॉल फेकला, परंतु राहुल सारखा खेळाडू हा शांत बसणारा खेळवणार, ज्याच्या पाठीवरती कदाचित आपण पाहिलं तर 18 क्रमांक आहे. 18 क्रमांक सगळ्यांनाच माहिती आहे. विराट कोहली फॅन राहुल कातकरी. इथून मात्र 1 धाबेचा समीकरण आपल्या संघाला मिळवतोय आणि 27 धाबा. यावेळी योगेश कातकरी हा बऱ्याच वर्षा 2018चा रेकॉर्ड या खेळाडूचा आम्ही अजूनपर्यंत सांगतोय. त्यावेळेला बॉडी लँग्वेज थोडी कमी होती, आता बॉडी लँग्वेज पाहिली तर छातीच्या पत्रावला आणि डोक्यांचे ताडगोळे झालेले आहेत. कदाचित बॅटीचा फेस खोलणं खूप इम्पॉर्टंट असेल. योगेश, वय वाढलं, त्यानंतर बॉडी वाढली, त्यानंतर संसाराचं ओझं वाढलं, अशा स्थितीपूर्वकांना खेळ आहे. यस, डेफिनेटली इथे बॉल उडवलाय, हवेमध्ये बॉल आहे. इथून आणखीन एक इथे काय घडलंय याला काय म्हणतात तर हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया, ये तो साला गमचा हो गया.
उसके पार्टी पे 17 आंकड़ा है, ये खराब आंकड़ा है. यहाँ से अगर देखा जाए या खेळाडूला कदाचित चांगली कामगिरी करणं खूप इम्पॉर्टंट होतं, पण तू जेल सोडल्यानंतरचा आलेला दबाव, वदप टीम जेवून आलेत ना तुम्ही सगळे, एक पण तुमचा खेळाडू चांगली कामगिरी करत नाहीये. यस डेफिनेटली नक्कीच आपण पाहतोय अजून पिक्चर बाकी आहे, परंतु ऑन साईडला बॉल खेळला बॅक टू द फिल्डर. यस डेफिनेटली या खेळाडूनं चांगलं काम केलं आहे, ज्याच्या पाठ्यवरती 7 आकडा दत्ता, कारण दत्तानं चांगली गोलंदाजी केली होती. विलास पण टी शर्ट वेगळी घालून आलाय का? यस म्हणजे अनिवार्य असं म्हणतात ना, कंपल्सरी ट्रॅक टी शर्ट हे अनिवार्य असलं प्रत्येक आयोजनामध्ये, तसंच काही. कारण आपण पाहिलं तर चांगला क्रिकेटच्या पटलावरती टोटल धाब्यांचा डिपेंड माय खेळ. गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी तुमचा 30 रन्स 30 धाबा झालेल्या आहेत. परंतु इथे आता आणखीन एक खेळाडू ज्याच्या पाठीवरती पहा बकासूर आकडा 6300 म्हणजे बकासूर बैल याचा फेवरेट आकडा, त्याच्या बकासूरचा फॅन अंकित कातकरी. ज्यावेळेस शेवटतील काही बॉल शिल्लक आहेत, ते शेवटतील काही बॉल खेळण्याकरिता तो उतरला मैदानाच्या आतमध्ये. जसा बकासूर धावतो ना, तशी अंकित कातकरी या खेळाडूला बॅटिंग करावी लागणार आहे. 30 रन्स 30 धाबा कंप्लीट. कुठेतरी चांगलं टार्गेट रचणं खूप इम्पॉर्टंट असेल, परंतु वदप टीम तुमची प्रॅक्टिस कमी पडतोय. यस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी वेट झाला आहे. त्यानंतरचं आलेलं दडपण, त्यानंतरचं आलेलं प्रेशर. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि 4 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 30 आल्यात. शेवटच्या ओव्हरमधील आता शेवटतील बॉल शिल्लक असणार आहे. अंकित कातकरी यावेळेस बॅटिंग करण्यासाठी खेळाडू आहे. यस आता पंच सोडणार नाही आहे, कारण लेग स्टंपचा बॉल अतिरिक्त तिथं पूर्ण बाहेरून गेला आहे आणि त्या बाहेरून जाणारा बॉल साक्षात पंच दर्शवतात की इज वाईड बॉल, अर्थात 31 रन 31 धाब्यांचा डिफेंड माय खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतो आहे. धाब्या नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट बाय स्टार्ट ऑफ द बॉलर. अंकितच्या बॅटमधनं चेंडूला सरळ आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं आहे. यस पहा इथे आपण पाहिलं तर 45 आकडा ज्याच्या पाठीवर त्याची फेकी खराब झाली. वदप टीम जशी तुमची क्षेत्ररक्षकी खराब झाली ना, तशा प्रकारे जर तुम्ही बॅटिंग केली तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला थांबता येणार नाही आहे. तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल. तो बॉल फेकला, तो बॉल पण इकडे आल्यानं जोर कमी पडतोय, कारण बराच टायमिंग झालेला आहे. टोटल आपण पाहिलं तर कुंडेबाल गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी टीम तुमच्या रन संख्या झालेल्या आहेत 34-35 काढायच्या आहेत. 33 झालेल्या आहेत, 34 काढायचे आहेत. सामना दादा शेवटच्या या बॉलवर 2 आल्यात, हा घेतल्यात दादा. एकला नाही तो तिसरीला आऊट झाला आहे. दुसरीला आऊट झाला, दुसरीला ना तिसरीला आऊट झाला. मी तेच बोलते ना, ते बोलते 2ला 2 घेतोय आणि तिसरीला आऊट झाला ना तो. यस या तुम्ही स्क्रीनच्या करा, इथे सगळं तुम्हाला भेटेल. काय ना लाईव्ह टेकलं असलं ना की चांगलं कर्तव्य होत असतं.
चला नेक्स्ट मॅच नक्कीच आपण विनंती करूया की टॉससाठी यायचं आहे टीम. पा 33 रन्स इथे नक्कीच आपण कंप्लीट होत असताना पाहतोय. 34 रन काही थोडंसं अपेक्षक, कारण मॅच आणि गाव हे खूप इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये आणि तेच काही दृश्य आपण कुंडेबाल टीमचं पाहिलं आहे. पण ते इथून मात्र वदप टीम तुम्हाला येणाऱ्या 24 बॉलमध्ये जवळपास 34 रन कंप्लीट करायचे आहेत आणि त्या कशा स्थितीपूर्वकाने होतील हे मात्र तुम्हाला डिफेंड बेस करावं लागणार आहेत. चला आपण नेक्स्ट मॅचसाठी विनंती करूया टीम. चला टीमचं नाव तरी सांगा मला, येणेकरून त्यांचा टॉस आपण उडवून घेऊ. कुठेतरी दडपणमय क्रिकेट, सेन्सिटेबल क्रिकेट आणि नॉलेजमय क्रिकेट हे नक्कीच अनेक मैदानावरती आपण पाहिलं आहे. चला आपण नेक्स्ट मॅच चौथा सामना आपण पाहिलं तर निमनेवाडी त्यांची अपोजिट टीम अडोशी रवीचा संघ आहे. निमनेवाडी आणि अडोशी टीम तुम्हाला विनंती करतो की आपण टॉससाठी व्यासपीठावर यायचं आहे. कुठेतरी चांगला क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्पर्धा कधी संपली असते, परंतु आधीमध्ये पाऊस पडला. विश्वासघात करणारा म्हणजे पाऊस आहे, विश्वासघात करणारा म्हणजे माणूस आहे. तर आजवर पावसावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही आहे. पण बरेच जे मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत म्हणजे वयस्कर माणसं आहेत ते म्हणतात की तुमच्या जास्त आम्ही पावसाले बघितले आहेत. तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाऊस बघताना पडताना बघितलं आहे का? आम्ही बघितले आहे, आताच्या पिढीनं बघितलं आहे दादा. उन्हाळ्यामध्ये पावीस, हिवाळ्यामध्ये पावीस, सगळीकडे आम्ही बघितले. म्हणजे असे जुने जाणते जे आहेत ना वयस्कर माणसं ते बोलतात छोट्या छोट्या कमी वयाच्या माणसाला म्हणजे पोरांना की तुमच्यापेक्षा जास्त आम्ही पाऊसकाले बघितले आहेत, परंतु ते आम्ही जे बघितले आताच्या पिढीनं ते तुम्ही बघितले नसतील. चला आपण जाऊया मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं 24 बॉल 34 धाब्यांची गरज आहे. वदप टीमचे 2 खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरले. 34 धाब्यांचा डिपेंडमाय खेळ इथे तुम्हाला करायचा आहे आणि तो करण्यासाठी साक्षात सलामीची जोडी दाखल झाली. स्ट्राईक एंडला उभा आपण जयेशला पाहतो. जयेश आणि विलास, आड्याला आणि पड्याला जयेश. पण आड्याला ना पड्याला तुम्हाला बैलगाडी शर्यतीमध्ये हे नाव पाहायला मिळते. तो आड्याला आपण जयेश पाहतोय, पड्याला आपण विलास पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वद टीमची दाखल झालेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन आलाय संतोष कातकरी. चला काही टीम डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये होतोय. 95 दबा अर्थातच सात आहेत.
हा यस वाईट सॉरी यस हे वाईट आहे 7 रन आहेत. चला याच्या आधी स्कोरर वेगळा होता आता वेगळा आहे म्हणजे टोटल कुठेतरी दडपण आहे कारण आपण पाहिलं तर सध्या मग मायक्रोफोन दिलाय माईप दिलाय म्हणजे आता दोन्ही टीम या माझ्या नाही आहेत. भले एक टीम माझ्या गावाची असली किंवा एक टीम माझ्या मैत्रीचं नातं असलं परंतु आता मायक्रोफोन बोलताना दोन्ही टीमला मला सारखं बोलावं लागेल नाही तर मला पण धरतील की त्यांच्या टीमला हा सारखा सारखा बोलतोय असं न दृश्य अनर घडण्यासाठी टोटल किती आता 35 हवे आहेत. यस डेफिनेटली पहिलाच बॉल संतोष कातकरी खऱ्या अर्थानं अनेक मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी केली. ओपन स्पर्धा खेळलाय आपल्या गावासाठी खेळलाय आपल्या तालुक्यासाठी खेळलाय आपल्या जिल्ह्यासाठी खेळलाय आणि आपल्या महाराष्ट्रासाठी खेळाय हा खेळाडू तो संतोष मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. ऑफ टर्मचा बॉल आणखीन एक बॉल परंतु इथून मात्र पंचांचा इशारा आला की ऑफ टर्मची जी स्किट आहे ना त्या स्किटच्या बाहेरून जाणारा बॉल आहे. अवंतर स्थितीपूर्वक आपण बदप टीमची धावपळकावर धाबा खोलत असताना हे नक्कीच आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट त्यानंतर वाईड बॉल संतोष कातकरी यावेळेस पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेकण्यासाठी तयारीला लागला आहे. पुन्हा एकदा ऑफ टर्मचा बॉल आहे इथून मात्र आणखीन एक बॉल. इथे काय घडलंय स्पीडचा बॉल आहे लेन लाईन ही महत्त्वाची आहे आणि ती लेन लाईन शोधणं मात्र संतोषला हे खूप स्थितीपूर्वकच आहे आणि ती लेन लाईन मात्र शोधावी लागणार आहे. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र वाईट आले आहेत संतोषचे. यस डेफिनेटली इथून मात्र चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला आहे. पॉईंट गळली आहेत गल्लीमध्ये बॉल परंतु चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर प्रवीण कातकरीचं खऱ्या अर्थानं स्पीडचा बॉल जमिनीलागत बॉल होता पण तो अडवणं आता खूप इम्पॉर्टंट राहिलं आहे. जे कशा स्थितीप्रमाणे प्रत्येक बॉलवरती रना रोखल्या जातील हे मात्र कुंडेबाल गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बे टीम तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. परंतु वदप टीमच्या खेळाडूंना प्रत्येक बॉलवरती कशा रना येतील याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जयेश आणि एका बाजूला विलास ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यास क्रिकेटचा क्लासिकल बॉल म्हणजे ब्रह्मास्त्र ब्लॉकअप पद्धतीचा बॉल म्हणजे ब्रह्मास्त्र कारण याच क्रिकेटच्या पटलावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये ब्लॉक बॉलवरती पहिला फटका शोधून कोणी काढला तर महेंद्रसिंग धोनीच्या मित्रांनं महेंद्रसिंग धोनीनं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणला म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक घोटना टेक और तमाशा देख. परंतु इथून मात्र पंचांचा इशारा आला इज वाईड बॉल. पहा कधी बॉल डॉट तर कधी बॉल व्हाईट कधी बॉल 1 धावेचा असा मात्र मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेट आपण पाहतो आहे. पण ते इथून मात्र क्रिकेटच्या पट्टावरती तुम्हाला चांगला कर्तव्य घडवावं लागणार आहे. 4 रन इथे प्रहार केलाय बॉल हवेमध्ये आहे. गोविंद कातकरी यावेळेस चेंडू वर आलाय आणि इथून मात्र भावानं फेकलेला बॉल आणि भावानं पकडलेला झेल मात्र आपल्या गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी साठी इम्पॉर्टंट ठरलाय आणि पहिला खेळाडू मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना आपण नक्की पाहतोय दिस इज द इज नेम जयेश वाघमारे यावेळेस बॅक टू द पॅव्हलियन. थोडंसं डीजे ऑपरेटर जर असला ना तर अजून धुमाकूळ घातला असता आम्ही कारण कंटिन्यू बोलावा लागतो कारण मधी मध्ये जर डीजे ऑपरेटर असता गाणे वाजले असती पावसानं आपल्याला साथ दिली नाही आहे कारण आता अरुणजीचं खर्च आता वाढलाय 2-3 दिवसाचा तर आपण काय बोलणार म्हणून डीजे ऑपरेटर कदाचित नसेल इकडे. पाऊस पडला त्यामुळे कदाचित ही स्पर्धा आम्हाला थग्गित करावी लागली थोडी स्टॉप करावी लागली. त्यानंतर अरुणजीचा मॅसेज आमच्या कुंडेबाल टीमच्या खेळाडूंवरती पोचले होते तुम्ही घाबरू नका तुम्ही सहकार्य करा मी आहे. मॅच पुढे ढकलेन परंतु आयोजन पूर्ण करेन याला म्हणतात आयोजक नाहीतर घंट्याचा आयोजक. अनेक आयोजनामध्ये बघलेत पैसा कमी भेटला ना की मॅच डायरेक्ट स्टॉप करतात आयोजन रद्द. आमची आजी वारली आमचा बाबा वारला दादा वारला असं म्हणतात परंतु हा आयोजक स्ट्रॉंग आहे कारण अरुणजी वाघचौरेचं आयोजक म्हणजे स्ट्रॉंग आयोजक आहे. द बॅट्समन नवीन रोहित पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल इथून मात्र कुठेतरी संतोष कातकरीला लेन शोधणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे.
गती परिवर्तन करणारा बॉल आहे, पण तो लेन शोधणं आता खूप इम्पॉर्टंट राहिली. कधी विकेट कधी डॉट बॉल. आता 8 बॉल फेकलेत. त्या 8 बॉलमध्ये कमीन किंवा आपण विचार केला तर कदाचित 5 बॉल वाईट आहेत, सॉरी 4 बॉल वाईट आहेत, 1 रन आलेले आहे. अशा स्थितीप्रमाणे टोटल 5 रन मात्र कंप्लीट झाल्यात. संतोष कातकरीने 1 विकेट घेतला. मग तू यावेळेस 1 डाऊनला आलेला खेळाडू रोहित आहे. यस डेफिनेटली पुन्हा एकदा कुठेतरी दडपण प्रेशर नक्की होतं. संतोष कातकरी खऱ्या अर्थानं चॅम्पियन संत या नावाने प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू आहे. टोटल आपण पाहिलं तर 1 विकेट 5 रन 9 बॉल फेकलेत या खेळाडूंना. यशा पाटील बॉल आहे पुन्हा एकदा. इथून मात्र काय घडलंय याच्या आधी आपण पाहिलं तर भावानं फेकलेला बॉल, भावानं पकडलेली झेल. आताही ते दृश्य आपण पाहिलं. शेवटील बॉल होता तोही भावानं मोठ्या भावानं फेकला आणि छोट्या भावानं तो झेल टिपला. म्हणजे कुठेतरी भावाला भाव इथे साथ देतोय क्रिकेटच्या पट्ट्यावरती. कारण भावाचं आणि मैत्रीचं नातं क्रिकेटमध्ये कधी जमत नाहीये. इथून मात्र आपण पाहिलं 2 गडी बाद. वदप टीम तुमच्या धावफलकावरती धावा इथे नक्कीच आपण पाहतोय. अर्थात 5 रन 2 विकेट. कुठेतरी तुमच्यावरती आलेलं दडपण आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला कदाचित 30 रन कंप्लीट करायचे आहेत. त्या कशा स्थितीपूर्वकाने तुम्ही कंप्लीट करणार. आता आलेल्या काहीसा खेळाडूंवर आलेला दबाव आहे आणि काहीसा खेळाडू एकत्रित मिळालेत खेळाडू. म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या कुलदैवताला प्रणाम, आपल्या गणपती बापाला प्रणाम आणि त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाला मानाचा मुजरा अनेक मैदानावरती केला जातोय. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज काढा. सध्या आपण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये दृश्य चालू आहे मित्रांनो. गटकणी इथे पण बॉम्ब टाकलेला अरुणजी सांगता येणार नाही. IPL रद्द झाल्यात. आपला IPL पुढे सरलाय. आपले मॅचेस चालू आहेत. हा ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. एवढे आतमध्ये घुसणार नाही आहे. परंतु नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इंडियन आर्मी खऱ्या अर्थानं त्यांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊया की त्यांच्यामुळं आज आपण संपूर्ण या जगामध्ये या इंडियामध्ये आपण चांगल्या स्थितीपूर्वकाने निभावत आहे. कारण कधी काय होईल आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर इंडियन आर्मीला आम्ही सलाम करतो. आताही जिथे भेटतील तिथे आम्ही त्यांचे हात जोडून आणि त्यांना मानाचा मुजरा करून त्यांना सलाम करून आम्ही नक्कीच त्यांना दडवत असतं. प्रत्येक आयोजन द नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंदू वद्दप टीमचा खेळाडू कर्जत विभागामधील हा संघ आहे. या एरियामध्ये अनेक वेळास दबदबा निर्माण करणारा अंकित कातकरी. विठ्ठल रखमाई मैदान ओवल्याच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धामध्ये 6 चेंडू 1 धाव खर्च करणारा खेळाडू आहे आणि वेगवान बॉलर. पण तू इथून मात्र काय घडलंय. पहिलाच बॉल आणि त्याच खेळाडूंना मात्र अतिशय दाखवलाय. पहा 6 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज असताना कारण इतर समाजाची स्पर्धा होती. म्हणजे आपल्या आगरी कोली कराडी आणि आपल्या आदिवासी समाजाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना कदाचित 6 चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज असताना त्या 2 धाबा राखल्या होत्या. विठ्ठल रखमाई मैदान ओवले या मैदानावरती या खेळाडूला टोटल 7,000चं काश प्राइज तिथे मिळालं होतं. तोच गोलंदाज अंकित कातकरी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर खेळाडू आहे. ओपन स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उस्मानजी पटेल रायगडचा टायगर त्याच्यासोबत हा खेळाडू खेळणारा आहे. पण तू यावेळेस नक्कीच गोलंदाजी अतिशय चांगली पद्धतीपूर्वक करतो आहे. कारण ज्याच्या गोलंदाजीमध्ये एवढी ताकद आहे, एवढा स्पीड आहे. कारण उस्मान पटेलच्या सोबत खेळणं इतकं सोपं नाही आहे. पण तो हा खेळाडू खेळला आहे त्याच्यासोबत. पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला. इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षक नक्कीच पाहतोय. पण तो इथून मात्र चांगली फेकी नक्कीच पाहतोय. गोविंद कातकरी सध्या आपण पाहिलं तर गोविंदा या नावाची प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू आहे. अंकित मात्र आपण पाहिलं तर आत्तापर्यंत या अंकितनं कदाचित पहिला बॉल डॉट आहे. पहिला बॉल पंच डॉट आहे ना, दुसरा बॉल पण डॉट आहे ना, तिसऱ्या बॉलवर 1 ना बाईकची हा हा ना, दुसरा बॉल डॉट आहे ना, तिसऱ्या बॉलला आता 2 आल्यात की 1 दादा
तुला पण फोडतील ना मला फोडतील, दोन नको जरा समजून. त्यांनी 2 लिहिल्या होत्या. यस डेफिनेटली इथून मात्र पुन्हा एकदा प्रवास आहे. इथून काय घडलंय याला म्हणतात नशीब गांडू, काय करेल पांडू. 2 डँगांच्या मधून सुटला चेंडू, तोही 4 धाब्यांसाठी. आणि 4 धाब्याच्या मदतीनं कुठेतरी धाब्यांचा डिपेंड माईक खेळ आपण पाहिलं तर 11 रन्स. बट कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच होतं आहे. 2 विकेट मात्र बाद झाले. पहिला खेळाडू जयेश बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर रोहितही बाद झाला. आता विलास आणि नंदू या 2 खेळाडूंवर आलेला दबाव आहे. यस डेफिनेटली टोटल 11 रन मात्र स्कोरवर आपण नक्कीच पाहतो आहे. परंतु नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज स्थितीपूर्वक अंकित यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आहे, गोलंदाज आहे. डेफिनेटली चेंडूला ट्रॅव्हल केला आहे. गल्ली पॉईंट क्षेत्रामधून आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कबर क्षेत्रामध्ये बॉल गेला. कुठेतरी इथून तुम्हाला चांगल्या स्थितीपूर्वक बदप टीमचे काही प्रेक्षक, काही खेळाडू, काही पाठीराखे आहेत. कारण जास्त दबाव असतं ना तो पाठीराख्यांवर असतं. कारण आपल्या गावची टीम की चांगला कर्तव्य घडवेल यासाठी त्यांच्या मनामध्ये एवढीच भीती असतं की आपली टीम आज फायनलमध्ये जावं. कारण मीही कदाचित कुंडेबालचा पाठीराखा आहे. तो कदाचित या स्पर्धेमध्ये थोडीशी बोलण्याची संधी दिली अरुणजी वाकचौऱ्यानं, त्यांचं मी आभार मानेन. यावेळेस स्ट्रायकर एंडला खेळाडू आहे, याच्या बॅटमधनं सर्कलच्या आतमध्ये विकेटवरती चेंडू हा फीस केला आणि त्या मॉलवर कुठेतरी चांगलं कर्तव्य, चांगलं दडपण. 1 रन आली एका धाब्याच्या मदतीपूर्वक. ओव्हर क्रमांक 2 संपला आणि 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर वदप टीम तुमचा प्रवास आता थांबला. प्रत्येक ओव्हरमध्ये 6ची सरासरी गाठत असताना 12 या धाब्यांवर, पण तो आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये, कारण टोटल आपण पाहिलं तर 35 धाब्यांची तुम्हाला गरज आहे. त्या 35 धाब्यामधून आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 12. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये जर आपण कॅल्सी मारली स्क्रीनवर तर नक्कीच तुम्हाला दाखवल्या जातील 12 बॉल आणि विजयासाठी टोटल सॉरी 13 झालेले आहेत. सॉरी 13 झालेले आहेत टोटल रन्स. आणि टोटल धाब्यांचा डिपेंड माईक खेळ 13 धाबा स्कोरवर नक्कीच आपण पाहतोय. टोटल 2 स्कोरर आहेत, पाहिजेत किती तुम्ही कॅल्सी मारा. 12 बॉल आणि किती 12 बॉल 22. नाही तर तुम्हाला पण बोलण्यासाठी शब्द आहे, माझ्याकडे शब्द आहे, काढू का. चला येणाऱ्या 12 बॉल्समध्ये आता 22 रन, प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धाब्यांची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायच्या. गोविंदा कातकरी यावेळेस गोलंदाजी मार्कवर प्रत्येक ओव्हरमध्ये, कारण 11 धाबा आता रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल कुंडेबाल टीमच्या खेळाडूंना. ते इथून मात्र नक्कीच ऑफ स्टंपचा बॉल कदाचित लेग स्टंपला आढळला आणि पंचांकडनं इशाराला इज वाईड बॉल. कुठंतरी दडपण आणि प्रेशर हे नक्कीच होतं आहे. ज्या प्रकारे संतोषनं पहिल्या ओव्हरमध्ये टोटल कदाचित 10 बॉल फेकलेत आणि त्या 10 बॉलमध्ये फेकत असताना संतोषनं फक्त 5 रन खर्च केल्यात, पण त्याची कामगिरी चांगल्या पद्धतीपूर्वक केली. कारण टोटल त्यामध्ये 4 वाईट होते म्हणून त्याचे 4 रन खर्च झाल्यात. त्यानं टोटल 5 बॉल डॉट टाकलेत. त्या 5 बॉल डॉटमध्ये त्यानं 2 विकेट घेतली आहेत. अशा स्थितीपूर्वक गोलंदाजी गोविंद तुला करावी लागणार आहे. वध टीमच्या खेळाडूंना आता बॅटीचा फेस खोलावा लागला. बॅटीला धार मारून आणले असेल तर आता षटकार चौकार तुम्हाला ठोकणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यस डेफिनेटली पुन्हा एकदा कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे होतं. पण तो आणखीन एक बॉल, दडपणमय बॉल, प्रेशर, मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पंचांवर आणलेलं दबाव आहे. पहा मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम राहतो आहे. पंच म्हटलं आंब्याच्या झाडावर चिक्कू पिकतील तर 100% पिकतील. तो पंचांचा निर्णय असतं आणि त्या निर्णयाला तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. इज वाईट बॉल. टोटल रन्स पुढे सरतील. पुन्हा एक प्रहारचा डबलाय. बॉल हवेत. इथे खेळाडू आहे अर्थात रोहन कातकरीनं पकडलाय झेल आणि संपलाय. दिस इज द खेळाडू ज्याचं नाव आहे नंदू.
त्याच्या पाठीवरती एक आकडा ज्याचं नाव आकाश होती. अंधाराची वाटे हिरव मोकळे प्रकाश, जरा खोऱ्यातून वाहितो हा आकाश. पण तू या आकाशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता काहीसा बॉल उरलेत, परंतु काहीसा बॉलवर तुम्हाला चांगला प्रयत्न घडवावा लागेल. 15 रन मात्र इथे कंप्लीट झाल्यात आणि येणाऱ्या बॉल्समध्ये तुम्हाला टोटल 20 रन कंप्लीट करायचे आहेत. 35 धाब्यांचा टार्गेट कुंडेबाल टीमनं तुमच्या समोर रचला आहे. कशा बॅटमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला, बॅक टू द फिल्डर, मग तू इथून मात्र एक रन कंप्लीट सहजरित्या झाली. एक्के दुक्के से काम नहीं चलने वाला आकाश और विलास, तुम्हाला षटकार किंवा चौकार हे मारणं खूप इम्पॉर्टंट असेल. एक एक धाबेनं तुम्ही जर प्रवास केला तर या 6 बॉलमध्ये तुम्हाला 6 जर मिळतील. मग तू चौकार किंवा दुहेरीनं प्रवास केला तर मॅचमध्ये कमबॅकिंग हे येऊ शकतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 16 रन्स मात्र कंप्लीट झालेले आहेत. अजूनही 19 धाब्यांची गरज आहे. गोविंद कातकरी, इथे इथे काय घडलंय? चेंडू इथे नशिबाची साथ आणि चेंडू सुटलाय. द लॉंग स्टॉप सी मारेशा बाहेर, द लेग बायचा आलेला हा बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं टोटल धावपट्टीवरती धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे सरलाय. अर्थात 20 या धाब्यांवर. इथून मात्र प्रभास थोडंफार दडपण आणि प्रेशरमध्ये होता. गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय, पण तू यावेळेस थोडंसं नशिबाचा बॉल बदर टीमच्या बाजूला लागला आणि चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधून सुटला. तर ब्लॅक स्क्रीनवर अर्थात लॉंग स्टॉप क्षेत्रावर आलेला हा दमदार चौकार. अजूनही आपण पाहिलं तर 15 धाब्यांची गरज आहे. यस, डेफिनेटली ऑफिल आहे. इथून काय घडतोय? इथे मैदानाच्या आतमध्ये काही वेगळंच प्रसंग आणि वेगळंच प्रतित्व. यस, अरुणजी, दोन्ही खेळाडूंना एक एक बॅट्समनला रिव्ह्यू आहेत ना. तुम्ही विकेट दिलाय, आम्ही तुम्ही थर्ड अंपायर पण केला का? थर्ड अंपायर चेक करू का? तुम्ही घेतलेला आहे ना. चला बॅटिंग बॅटवरती बॉल लागलाय की नाही हे स्क्रीनवर आपण चेक करूया. आयोजक तुम्ही या, तुम्ही खेळाडू नका येऊ. आयोजक, यस. चला आयोजक डिसिजन देतील. बॅटवर चला आयोजक, तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही खेळाडू बाहेर जा मित्रांनो. मी तुम्हाला विनंती करतोय. आयोजक कोण कोण आहे तिकडे? तू बघ ना मला, तू आयोजक आहेस ना. अरुणजी जरा 2 मिनिटं या तुम्ही. आता काय करणार? तुमचे आयोजक झोपलेत की काय मलाच ना माहिती आहे. कारण इथून डिसिजन चांगला होणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी पण कसा बोलणार? आयोजक निर्णय देतील त्या निर्णयाला मला
यस, आयोजकांना निर्णय दिला इज विकेट. मिडल स्टंपला हा खेळाडू मिळाला. स्क्रीनवर चेक केलं आहे तुम्ही. तुमच्या मोबाईल फोन ऑन करा. त्यामध्ये जर काही चुका झाल्यात तर नक्कीच तुम्ही आयोजकांना सांगा. पण यावेळेस तुमचेही खेळाडू होते, त्यांचेही खेळाडू होते. आयोजकांनी निर्णय दिला, पण आयोजक निर्णय देतील ते स्थितीपूर्वक असतील. आणि आयोजकांचा निर्णय, या स्पर्धेतील मुख्य आयोजक अरुणजी वाघचौरे यांचा निर्णय आला इज मिडल स्टंपला. कारण इष्ट्यांच्या मधोमध हा खेळाडू मिळाला आणि त्याच्या कटोकट पायावरती चेंडू पडला आणि पंचांना इशारा दिला इज LBW इज विकेट. आणि नक्कीच पंचांना निर्णय अंतिम राहील इज विकेट मिळालं. त्यानंतरचं आलेलं कर्तव्य टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ नक्कीच आपण पाहतोय. अर्थात 20 धाबा कंप्लीट, अजूनही 15 रन मात्र काढणं आता खूप गरजेचं आहे. टोटल या बॉल किती झालेले आहेत? टोटल 4 बॉल इथे झालेले आहेत. शेवटील 2 बॉल या ओव्हरमधील शिल्लकांमध्ये 6 चेंडू आणि 8 बॉल आणि टोटल आपण जर कॅल्सी मारली तर अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. 8 बॉलमध्ये 15 धाबा रोखणं खूप इम्पॉर्टंट असेल. 8 बॉलमध्ये 15 धाबा काढणं आता खूप इम्पॉर्टंट असेल. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण पाहतो. नेक्स्ट टीमचं टॉस झालेला आहे का? चला आपण विनंती करूया दोन्ही टीमला, कारण इथे आपण याच्या आधी अनाउन्समेंट केलं होतं. कारण तुम्ही टॉस उडवला तर आपले मॅच कंटिन्यू चालू राहील आणि ती कंटिन्यू अडोसी आणि त्यांची ऑपोजिट टीम हा या. चला आपण टॉस उडवून घेऊया, जेणेकरून मॅच आपली कंटिन्यू चालू राहणार आहे. कुठेतरी गुडलाईन स्पॉटिंग बॉल आणि त्यानंतर चला आपण आयोजकांना विनंती करूया, अरुणजी आपला एक आयोजक पाठवा, जेणेकरून यांचा टॉस उडवला जाईल. आणि नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थाने या मॅचमधील थोडंफार मध्ये आपला पाऊस आजही आलं होतं. आम्ही दूरवरचा प्रवास गाठला, जवळपास 70 किलोमीटर अंतरावरून या एरियामध्ये आम्ही आलो आहे आणि मधोमधी आम्हाला पाऊस लागलं होतं. इथून काय सुटलंय, इथे बॉल उडवलाय आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर, दन 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 करीत गेला. लेग बाय च्या रूपानं आलेला हा दमदार 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 चौकार. चला स्पीडअप करायचं आहे, कारण शेवटतील 6 चेंडू आणि विजयाकरिता आपण नक्कीच पाहतोय. पंच उशीर झाला, आता रिव्ह्यू घेऊन काय फायदा होणार आहे? मी आता मायक्रोफोन बंद करतोय, तुमचा कॉमेंटेटर इकडे पाठवा. पंच तुमचा डिसिजन, या बॉलचा डिसिजन काय आहे? लेग बाय चौकार, लेग बायचा चौकार ना? यस, डेफिनेटली चौकार आला. त्यानंतरचं आलेलं दडपण, त्यानंतरचं आलेलं प्रेशर आणि क्रिकेटच्या पटलावरती, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीमवर आलेला दबाव, आलेलं कर्तव्य, आलेलं
चला इज बॉल डॉट आहे, परंतु लेग बायच्या रूपानं चौकार आला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शेवटील 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच वदप टीम तुम्हाला 11 रन कंप्लीट करायचे आहेत आणि प्रत्येक बॉलवर आता प्रतित्व घडवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रतिउत्तर द्यावं लागणार आहे कुंडेबाल गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी टीमच्या खेळाडूंना आणि प्रतित्व कशा स्थितीपूर्वकाने घडेल हेच आपण मैदानाच्या आतमध्ये दृश्य पाहतोय। यावेळेस शेवटील 6 चेंडू 11 रन मात्र खर्च करण्यासाठी गणेश कातकरीवरती दिलेला दबाव आणि त्याच 6 चेंडूमध्ये 11 धावा जमवण्यासाठी आलेला दबाव आपण पाहिलं तर आकाश आणि अरुण या 2 खेळाडूंवरती आलेला दबाव आहे, कारण येणाऱ्या 12 बॉलमध्ये टोटल 22 धाब्यांची गरज असताना या ओव्हरमध्ये 11 रन मात्र झालेले आहेत, परंतु या ओव्हरमध्ये आता 11 रन मात्र खर्च करेल का गणेश कातकरी हेच आपण पाहतो। स्ट्राईक एंडला आपण नक्कीच वदप टीमचा खेळाडू करणला पाहतोय, परंतु याच करणला आता कुठेतरी आपल्या बॅटीचा फेस खोलणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तर नेक्स्ट बॉल अर्थात या ओव्हरमधील यस डेफिनेटली प्रहारचा डबला, इथून मात्र चेंडू कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करणं आणि डायरेक्ट हिट करण्याची कोशिश केली होती अंकित या खेळाडूंना, परंतु तिथून मात्र 2 रन मात्र कंप्लीट। जरी दुहेरीच्या साह्यानं वाटचाल केली तर वदप टीम तुम्ही सहजरित्या जिंकणार, परंतु जरासा जर एखादा बॉल डॉट आला तर तुमच्यावरती वाढलेलं प्रेशर आणि तुमच्या वर आलेला दबाव हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे। डेफिनेटली इथून मात्र चेंडूला ट्रॅबल केला, बॅक टू द फिल्डर, इथून मात्र 1 रन कंप्लीट होत असताना हे नक्कीच आपण पाहतो आहे। अशा स्थितीपूर्वकाने 2 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 रन मात्र कंप्लीट आलेले आहेत। आता शेवटील येणारे बॉल असणार आहेत, कदाचित आपण जर विचार केलं तर 4 चेंडू आणि विजयाकरिता 8 धाब्यांची गरज आहे। लवफुल टच बॉल ट्रॅव्हल करण्याची कोशिश, परंतु इथून मात्र काय घडलंय, आता येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 चौकाराची गरज आहे। गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबाल बी टीम जिंकणार की वदप टीम, या कर्जत विभागामध्ये दबदबा निर्माण करणारी ही टीम आहे, ही टीम जिंकणार हे दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय। यावेळेस फ्लॅटिंग बॉल बॅक टू द फिल्डर, इथून काय घडलंय, सर्कलच्या आतमध्ये खेळाडू बाद झालाय, ज्याचं नाव आहे वदप टीमचा खेळाडू, ज्याच्यावरती होतं विश्वास, त्या खेळाडूने विश्वासघात केलाय आणि बॅक टू द पॅव्हलियन, दिस इज द आकाश बागमारे, क्या बात आहे। इथून तुमचा प्रवास मात्र आता शेवटील 2 चेंडू आणि एखादा षटकार जर आला तर मॅच मध्ये कमबॅकिंग होऊ शकतो। आता वदप टीम आणि कुंडेबाल टीम, आता आपल्यापर्यंत एकच प्रश्न उरलाय, प्रश्न म्हणजे काय तर ओम भुगे भगनो भागवदोरी बदमाशे ओम भट स्वाहा, मंत्रमुक्त, देवा बॉल हुकू दे आणि देवा बॉल मारू दे, हे प्रश्न आता तुमचे उरलेत, कारण शेवटील 2 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे। आता इथून तुम्हाला देवाला प्रार्थना करावी लागतील, कारण क्रिकेटच्या पटलावरती जर वरून देव उतरले असते तर मी समालोचक, प्रत्येक समालोचक या देशाचा पंतप्रधान मंत्री झाला असता 100%। क्रिकेटच्या पटलावरती जर वरून देव उतरले असते तर जर आणि तर या क्रिकेटच्या पटलावर शब्दाला स्थान नसतं। शेवटील 2 चेंडू आणि तो खेळण्यासाठी नवीन बॅट्समन आपण पाहिलं अरुण, इथे स्ट्राईक एंडला खेळाडू उभा आहे, याच्यावरती आता असणारा विश्वास आहे। यस, इथून मात्र नो मॅन्स लाईन बॉल, इथे बॉल उडवलाय, इथून बॉल मात्र जातो आउट ऑफ द सीमारेषा बाहेर, अरुणच्या बॅट मधनं आलेला हा दमदार 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 चौकार। आता काय होईल, शेवटील 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे। श्वास आवटे नाडी वाडी दंद नाटट, आता दोन्ही संघांच्या बासल्या फासफूस 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 नक्की करतील। शेवटचा 1 बॉल आणि 4 धाब्यांची गरज आहे। हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये या नाईट स्पर्धेत पाहायला मिळत आहे। संजय नगर हे प्रसिद्ध असताना कर्जत तालुक्यामधील हे गाव आहे, या गावामध्ये आता या 2 संघांमध्ये फासल्या फासफूस होण्याची संधी आहे। शेवटील 1 बॉल आणि 4 धाब्यांची गरज आहे।
एकदा या बॉलसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. बोला गणपती बाप्पा. यस, शेवटतील एक बॉल, 4 धाब्यांची गरज आहे. इथे बॉल उडवले, फिल्डर आहे परंतु इथे बॉल अडवलाय. इथे काय होईल, काय घडेल, 4 धाबा धावून काढल्या जातील का? आणि इथून मात्र प्रवास थांबलाय टीम वोदप टीम संघाच्या या खेळाडूंचा आणि गावदेवी क्रिकेट टीम कुंडेबहाल बी टीम या टीमनं मात्र वर्चस्व गाजवलंय, वर्चस्व घडवलंय आणि वर्चस्व लढवलंय. हे नक्कीच आपण पाहतोय. चांगला क्रिकेटची स्पर्धा